जेवणार नाहीये मी. थोडं तरी खाऊन घ्या. दिवसभर खूप शिव्या शब्द खाल्लेच आहेत ना. भरलं पोट त्यानेच. हॅलो. हॅलो राधिका, अगं मी बोलून राहिली आई. आई. हा. काऊन ग असं काऊन बोलून राहिली तू? का झालं? नाही, काही नाही. मग आवाज काऊन कापून राहिला तुझा? ते तेलकट खाल्लं ना त्यामुळे असेल. असंच राहते पाय, दिवाळीच्या दिवशी असेच पदार्थ खावे लागतात. गरम पाण्याची गुळणी कर बरं, बरं वाटेल. हो. मग कशी झाली दिवाळी? माई खूप इच्छा होती ग तिकडे यायची. म्हणलं सगळ्या आईने एकत्र मिळून करू साजरी दिवाळी. पण याईचं बागीच्याचं काम अडकलं होतं ना. का करते मग? राहून गेलं. हो, ते काम पण महत्वाचंच आहे ना. हो हो, नाही नाही नाही, बरोबर बरोबर. काऊन ग बाई राधिका असं बोलून राहिली तू? हा, काही बिनसलंय का? नाही. काय बरं राधिका, मायापासून काही लपवू नकोस बरं. एकदम ठीक आहे ना? एकदम ठीक आहे मी. अथर्व आपला, हो. त्याला जास्त फटाके वगैरे उडवू देऊ नकोस बरं. नाही. हा, आणि उडवले तर तूही राह त्यासोबत. नाही आई, मी त्याला कधीच एकटं सोडत नाही. हा, गुरुनं का दिला पाडव्याला? हॅलो राधिका, हॅलो राधिका, हॅलो. हा आई. का ग बाई तू मध्ये मध्ये अशी हरवून जाते? हा, मी आहे, इथेच तर आहे ना. मी म्हटलं गुरुनं का घेतलं पाडव्यासाठी आमच्या राधिकाला? आई, साडी दिली. छान आहे. साडी दिली का? बरं झालं, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे म्हणायचं नाही का ग? गुरु आहे का तिकडे? आहे का तिकडे? असेल तर दे त्याला. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्यात मला त्याला. नाही आई, ते आता घरात नाहीये. ते कामावर गेलेत. ते आले की सांगते त्यांना फोन करायला. बाप्पा, दिवाळीलाही काम राहते का? बापाच्याच वळणावर गेलंय पोट्ट. राधिका, तुला आणि अथर्वला माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद. यावेळी नाही येऊ शकलो, पण पुढच्या वर्षी नक्की एकत्र साजरी करू दिवाळी. हो आई. ठेवू का फोन? आई, ते गॅसवरती तळण ठेवलंय ना, जळेल ते. मी बंद पण न करता तुमच्याशी बोलून राहील. ठेवू का फोन? ठीक आहे, ठेवते. फोन ठेवते आई. राधिका नेहमीसारखे नाही बोलून राहिली.
का झालं असेल? काहीतरी बिनसलंय नक्की. राधिका मॅम शनायाच्या घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांचा चेहरा बघवत नव्हता. खूप डिप्रेस झाल्या असतील ना त्या? हो मग. आणि मला नाही वाटत की झाल्या प्रकाराबद्दल गुरुनाथ राधिका ताईंची कधी माफी मागेल. आणि जरी त्याने माफी मागितली ना तरी राधिका ताईंनी त्याला कधीच माफ करू नये. पण ती त्याला माफ करेल कदाचित. कसं शक्य आहे? भक्ती, मगाशी मी जेव्हा राधिकाशी बोलायला गेले ना तेव्हा मला असं जाणवलं की तिने अजूनही आशा सोडली नाही. तिला अजूनही असं वाटतं की सगळं ठीक होईल, नॉर्मल होईल. बट आय डोंट थिंक सो. गुरु सर त्या शनायाच्या मागे क्रेझी झालेत. आणि जसं भक्ती म्हणाली तसं गुरु सरांना राधिका मॅमने माफ करावं असं मला तरी नाही वाटत. हो, कारण त्याला झाल्या प्रकाराबद्दल अजिबातच गिल्टी फील होत नाहीये. आणि जर तसं काही असतं ना तर तो तसा रिॲक्टच झाला नसता. पण राधिकाला अजूनही आशा वाटते की गुरुनाथ बदलेल. पण तिला एक गोष्ट कळतच नाही की आशा अशा गोष्टीकडून ठेवायची असते जी आज ना उद्या पूर्ण होईल. पण गुरुनाथ, तो स्वतःला कधीच बदलणार नाही. सो रेवती ना व्हॉट? म्हणजे आता आपण राधिका मॅमची काय मदत करू शकतो? आत्ता तरी काहीच नाही. असं कसं म्हणता तुम्ही रेवती? आपण काय फक्त झालेल्या परिस्थितीबद्दल वाईट वाटून घ्यायचंय का? या सगळ्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना. पण मी असं म्हणतच नाहीये की आपण काहीच करायचं नाही. हा लढा तिचा आहे, त्यामुळे निर्णय तिने घ्यायचा आहे. आणि मला असं वाटतंय की राधिका जो काही निर्णय घेईल त्यात आपण तिला मदत करायला हवी. एक्झॅक्टली. आय एम ऑलवेज देअर टू सपोर्ट राधिका मॅम. मी पण. आणि जेवढं मी राधिकाला ओळखते त्यावरून राधिका शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करेल.